हॅलो नमस्कार, मी शर्मिला. माझ्या या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आणि हो, काल माझ्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमाबद्दल तुमची मनातून अगदी भरभरून आभारी आहे. तर बघा, हा दिवस आहे शनिवारचा. हे 2 दिवसापूर्वीचे पेंडिंग व्हिडिओज तुम्हाला येत आहे. आम्ही देवदर्शनासाठी गेलो होतो, तर तिथेच मी हे सगळे शूट केलेले व्हिडिओज आहे. तर ही सकाळी आम्ही कोल्हापूरमध्ये ज्या हॉटेलमध्ये स्टे केला होता, तर हे टेरेस गार्डन होतं. तिथलं मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर केलेला आहे. बघा, मुंबईच्या ठिकाणी आम्हाला हे असं वातावरण अनुभवणं शक्य नाही. गावी गेल्यानंतरच हे सगळं निसर्गरम्य वातावरण आम्हाला अनुभवता येतं. तर इथे टेरेसवरती अशी कलम केलेली छोटी छोटी चिकूची झाडं, आंब्याची झाडं देखील होती. ती पण मी तुमच्यासोबत शेअर करते. मोहर आला. केवढं बघ ना, केवढी झाडं यांनी टेरेसवर लावले. बघ ना, हा चिकू बघ. अरे वा, बघ किती चिक्कू आले. हे बघ, कलमी झाड आहेत. अबोली. हा, केवढी यांनी टेरेसवरती झाडं लावलेली. टेरेस आहे ना यांना चांगलं मोठं. कट करून एक फोटो जरा आता बघा, त्यानंतर सगळ्यांची तयारी झाली की मग आम्ही सर्वात आधी नाश्त्यासाठी गेलो. म्हटलं नाश्ता करावा आणि मग तिथून पुढे आपल्या प्रवासाला सुरुवात करावी. तर हे श्री समर्थ हॉटेल म्हणून आहे. फक्त इडली सांबार आणि जे डोसा वगैरे असते त्यासाठी खूप फेमस हॉटेल आहे. मंदिराजवळच आहे देवीच्या. तर तिथे आम्ही नाश्त्यासाठी सगळे गेलो. नाश्ता वगैरे सर्वांचा झाला. खरंच टेस्ट खूप छान होती. आणि स्पेशल म्हणजे इथे ही जी चटणी देतात इडलीला लावण्यासाठी, ती एक अप्रतिम टेस्टची होती. नाश्ता झाला, मग आम्ही निघालो देवदर्शनाला. तर सगळ्यात आधी आम्ही आदमापूर बाळूमामांचं दर्शन घेणार होतो. तिथून कोल्हापूरला ज्योतिबांचं दर्शन घेऊन मग रात्री महालक्ष्मीचं दर्शन घेणार होतो. कोल्हापूरमध्ये गेलं की पहिले हे गजरे मला खूप आवडतात. तर मी असे इकडे गजरे घेतले. त्या गजरेवाले मावशींकडे खूप छान छान प्रकारचे गजरे आणि फुलं देखील होती. 50 तिकडे 4 नाही, हे नाही 30ला 1 50 2 आहे. दीदी मग घे. अजून दोन द्या ना. मग हे घेऊया, हे देते 50ला 4. मग ते घे. हे आणि सेम आहे ना. अजून 100 द्या. मला काय थोडंसंच लागलं. तीन पाहिजे मला. हा, द्या ना. सगळं जाऊ. द्यायला लागते. ते तुला ते मोठे आहे ना, तू घे. मी म्हणजे हा अर्धा द्या करून मम्मीला आणि मला. श्रीचे पप्पा बोलले दे, मग मी गजरा माळतो. म्हणून आमची इथे अशी मस्करी चालली होती. तिथून पुढे आम्ही निघालो बाळूमामांच्या दर्शनासाठी. तर हा रंकाळ्याचा थोडंसं शूट मी घेतलेला होता. कोल्हापूरमध्ये रंकाळा अतिशय फेमस आहे. तर ती चौपाटीवरती संध्याकाळी खूप गर्दी असते. पण आम्हाला काही रंकाळ्याला जाणं झालं नाही. आमच्या देवदर्शनामध्येच पूर्ण दिवस गेला. तर अशा प्रकारे आम्ही आता सगळेजण, मुलं, मम्मी, भाऊ, बहीण आणि श्रीचे पप्पा वगैरे आम्ही दर्शनासाठी निघालो आहोत बाळूमामांच्या. बाळूमामांचं देखील प्रस्थ खूप मोठं आणि अगदी नावाजलेलं आहे. तर इथे मंदिराच्याच बाजूला पार्किंगची व्यवस्था आहे. तर इकडे आम्ही सगळ्यात पहिल्यांदा गाडी पार्क केली. जवळजवळ 1-1.5चा टायमिंग झालेलाच होता. ऊन तर भरपूर होतं. सगळे म्हणतात गावी खूप थंडी आहे, पण आम्ही गेलो तर थंडी अजिबात नव्हती. त्याच्यानंतर आम्ही इकडे बाळूमामांच्या मंदिरामध्ये येण्यासाठी प्रवेश केला. तर बाजूने अशी सगळी फुलवाले, हारवाले, नारळवाल्यांची दुकानं हे सगळे बसलेले होते.
तिकडे राहते. त्याला देऊन टाकायची घरात काय नाही घ्यायचं ते कामले लोड घ्यायचा नाही मी ते मशीनला सांगितलं मंदिर गेली पूर्ण. तुम्ही बघू शकता ही समोर जी बिल्डिंग दिसते ती मोठी, तिथेच बाळूमामांची समाधी आहे. पण ही जी बिल्डिंग आहे ती लाईनसाठी केलेली बिल्डिंग आहे. त्याच्यानंतर खाली उतरून तिथे समाधी मंदिरामध्ये जायचं आहे. तर पुढे मी तुमच्यासोबत ते शेअर करणारच आहे. तर तत्पूर्वी मंदिरात जाण्यापूर्वी आम्ही हार नारळ वगैरे घेण्यासाठी एका दुकानामध्ये थांबलो. मग तिथे नारळ भंडारा वगैरे घेतला. सगळ्या गोष्टींचं नियोजन अगदी व्यवस्थित आहे इकडे. चप्पल रॅक शूचे त्याच्यासाठी ठेवण्याची जागा, त्यानंतर पाण्याची सोय. तर मी पुढे तुमच्यासोबत सगळं शेअर करणार आहे. पण ही बाळूमामांचं जे मंदिर आहे ते किंवा मठ म्हणता येईल, खूप सुंदर आहे बघण्यासारखा. आणि तिथे त्यांची जी समाधी आहे तर तिथलं वातावरण तर अगदी मनाला भावणारच असतं. बाळूमामा हे महाराष्ट्रातील एक थोर संत होते. तसेच त्यांचा संबंध म्हणजे त्यांचं गाव हे आदमापूर होतं आणि तेथील ग्रामीण भागात विशेषतः शेतकरी गवळी या भागामध्ये जी लोकं होती त्यांची अपार श्रद्धा होती त्यांच्यावर. बाळूमामा हे साधेपणा, संयम आणि सेवाभाव यांसाठी ओळखले जायचे. त्यांना सांसारिक मोह त्याग करून भक्ती, कष्ट आणि प्रामाणिक जीवन जगण्याचा संदेश नेहमी लोकांना दिला बघा. आता बघा मी पुढे इथे तुम्हाला शेअर करते एक अतिशय सुंदर असं नियोजन. शुद्ध पिण्याच्या पाण्याचं इथे नियोजन केलेलं आहे. ही टाकी दिसते तुम्हाला, पूर्ण स्टीलची टाकी आहे आणि तिला असा एवढा मोठा फिल्टर लावला आहे. या टाकीतून फिल्टर होऊन पाणी पूर्ण मठामध्ये सप्लाय होतं. पाण्याची अत्यंत चांगली सोय इकडे केलेली आहे. तर बघा आता बाळूमामांच्या दर्शनासाठी ही अशी लाईन वरती बिल्डिंगमध्ये, मी मगाशी तुम्हाला जी बिल्डिंग दाखवली त्याच्यामध्ये अशी चढून जायचं वरती आणि मग नंतर तिथून खाली उतरण्याचा मार्ग आहे. तर अशा पद्धतीने लाईन लावली जाते. त्यासाठी ही बाजूला बिल्डिंग तयार केलेली आहे. बघा बाळूमामांनी नेहमी समाजाला एकच शिकवण दिली, साधे जीवन जगा, तुमचे विचार उच्च ठेवा. विचार उच्च असतील तर तुमच्याबरोबर नेहमी चांगल्याच गोष्टी घडतील. कष्ट करा, कष्टामध्ये प्रामाणिकपणा असावा, परोपकार असावी, अंधश्रद्धेला कधीही बळी पडू नका. हा नेहमी त्यांचा एक मोलाचा सल्ला असायचा. त्याच्यानंतर बघा आम्ही असं इथून लाईन लावून, जे तुम्ही पाहिलं बिल्डिंगमधून अशी खाली उतरायला जागा आहे, तिथून मग आम्ही लाईनीने पुढे निघालो होतो. आणि शाकंभरी पौर्णिमा होती त्याच्यामुळे बऱ्याच ठिकाणी गर्दीही होतीच. बाळूमामांचं दर्शन घेऊन आम्ही बाहेर आलो. गाभाऱ्यात मोबाईल अलाउड नाही आहे व्हिडिओसाठी. आणि मग बघा अशा प्रकारे तिथे भंडारा लावला जातो. पूर्ण डोक्यावरती कपाळावरती कपाळ भरून असा तिथे पद्धत आहे भंडारा लावायची. असे मोठ्या एका टोपलीमध्ये भंडारा घेऊन लोक बसलेली असतात, जो आपण एक्झिट करून बाहेर येतो तिथे. आणि मग तिथे तो भंडारा आपल्या सगळ्यांना लावला जातो. बाळूमामावरून आलेल्या व्यक्तीला लगेचच त्या भंडाऱ्यावरून ओळखलं जातं. अशी पद्धतच आहे त्या लोकांची भंडारा लावण्याची. आता इथे आम्ही पुढे समाधीचं दर्शन झाल्यानंतर पूर्ण समाधीला प्रदक्षिणा केली. आणि तर इथे बाजूला देखील तुम्हाला दिसतंय हा सभामंडप खूप मोठा आहे. तर हा समाधी मंदिराच्या समोरच तुम्हाला एक अशा प्रकारचा झाड दिसेल आणि त्या झाडाच्या भोवती एक पार बांधलेला आहे. तर तिथे अशी श्रद्धा आहे की 1 रुपयाच्या नाण्याला भंडारा लावायचा, म्हणजे त्या नाण्यावरती भंडारा घ्यायचा आणि ते नाणं जे आहे तर ते त्या पाराला चिटकवायचं. एक मनामध्ये इच्छा धरायची, ज्याची इच्छा पूर्ण होणार असेल तर त्याचं ते नाणं तिथे चिकटलं जातं. तर आता आमच्या घरातली सगळीजणं तिथं नाणं लावायला गेले होते. तर मी इकडे तुम्हाला ते शेअर केलेलं आहे. श्रीचे पप्पा हसत होते, त्यांचं नाणं खाली पडलं तर आम्ही त्यांना असे चिडवत होतो. त्याच्यानंतर बघा आम्ही आता इकडे प्रसादालयाकडे चाललेलो आहोत. बाळूमामांच्या इथे प्रसाद अतिशय टेस्टी आणि उत्तम प्रतीचा असतो.
असतो, तर सकाळी 10 ते 2 वाजण्याच्या वेळेमध्ये हा प्रसाद मिळतो. या वेळेमध्ये जेवढे पण भाविक त्या मंदिरामध्ये येतात तर तिथे त्यांना तो प्रसाद दिला जातो. तर इथे बाहेर असं ताटं घ्यायची सोय आहे, म्हणजे जेवल्यानंतर ताटं साफ करायची आपण आणि मोठं असं इकडे एक स्टीलचा काय म्हणतात गाडी टाईपच आहे तिथे ठेवलेलं आहे, त्याच्यामधून ताटं घ्यायची आणि आतमध्ये जायचं, तिथे प्रसाद वगैरे ते लोक आपल्याला देतात. तर आम्ही देखील इकडे प्रसाद घेण्यासाठी निघालो. तर बघा मी तुमच्यासोबत शेअर करते, अत्यंत छान असा टेस्टी लापशी होती प्रसादामध्ये, त्याच्यानंतर डाळ आणि कोबीची मिक्स भाजी होती आणि भात आणि आमटी. खूप छान प्रसाद होता. तर आम्ही इथे प्रसाद घेतला. अशा प्रकारे आमचं बाळूमामांचं दर्शन इथे झालं. तर आजचा हा छोटासा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा.